लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर. जनतेच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या लोकशाहीच्या एक्झिट पोलबाबत प्रचंड उत्सुकता. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत. निकालापूर्वीचा गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाची सावध भूमिका. देशात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.31% मतदान तर सर्वाधिक 14% मतदान हिमाचल प्रदेशमध्ये, तर पंजाबमध्ये सर्वात कमी 9.64% मतदान. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील कोयना खोऱ्यातील जमीन खरेदी प्रकरणी नोटीस, तर जीएसटी आयुक्तांसह तिघांना 11 जूनपर्यंत हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी. अंतरिम जामिनाची मुदत 1 आठवड्यानं वाढवण्याची केजरीवालांची मागणी, तर दिल्लीतील विशेष कोर्टात आज सुनावणी. विदर्भातील यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज, तर प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता. 4 ते 7 जूनच्या दरम्यान मान्सून कोकणामध्ये दाखल होण्याचा मच्छीमारांचा अंदाज. राज्यातील 2997 धरणांनी गाठला तळ. राज्यात अवघा 22.6% पाणीसाठा शिल्लक, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी 8.78% पाणीसाठा. मध्य रेल्वेच्या प्रवाशांची आजही कसोटी लागणार. मेगा ब्लॉकमुळे आज तब्बल 534 लोकलच्या फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या. तसंच बीएमएसच्या दुसऱ्या सत्राची परीक्षाही पुढे ढकलली. मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर. जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आज सुट्टी देण्याचा निर्णय. दुसऱ्या शनिवारची सुट्टी रद्द करत आज सुट्टी जाहीर. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटला दिलासा नाहीच. मुंबई हायकोर्टाचा तातडीनं सुनावणी घेण्यास नकार. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्येच रस्सीखेच. शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे, तर भाजपकडून अनिल बोरनारे इच्छुक. कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे आणि निरंजन डावखरेंमध्येच चुरस. कांदा प्रश्नी केंद्राचा महाराष्ट्रासोबत भेदभाव. कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कामधून वगळलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर केंद्राचा अन्याय. नाशिक शहरामध्ये स्वाईन फ्लूमुळे एकाच दिवशी 2 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत 28 जण बाधित झाल्याची प्रशासनाची माहिती. मुंबई आणि पुणेकर प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचा आज 95वा वाढदिवस. पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या वतीनं केक कापत डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा वाढदिवस साजरा. सर्वसामान्यांची लाल परी 76 वर्षांची झाली. आज प्रत्येक एसटी आगारामध्ये सेलिब्रेशन, तर एसटीच्या माध्यमातून दररोज सरासरी 55 लाख प्रवासी करतात प्रवास. एअर इंडियाची प्रवाशांसाठी विशेष ऑफर. प्रवाशांना अवघ्या 1177 रुपयांमध्ये करता येणार प्रवास. एअर इंडियाकडून टाइम टू ट्रॅव्हल योजनेची घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.